मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं वाचा यूट्यूब चॅनल तिथे म्हणून आजचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी खतरनाक। तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की आज कोणत्या ट्युटोरियल व्हिडिओ घेऊन आले भावनो। आज आपण घेऊन आलेले भावनो रामनवमी निमित्त खतरनाक भावनो पिक्सल लॅबमध्ये फुल टू एडिटेबल असं भावनो शुभेच्छुक बॅनर डिझाईन केलेलं आहे। PLP फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या। त्याआधी भावनो 3 स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही असू शकतो, तो पासवर्ड घेऊन तुम्ही फाईल अनझिप करून PLP फाईल तुम्हाला भेटून जाईल। ओके, चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला भावनो। ओके, तुम्हाला हे पिक्सल लॅबचा जो कॅनव्हास आहे तुम्हाला दिसत असेल। ओके, हा जो 1 बाय 1 चा कॅनव्हास आहे, जर तुम्ही फोटोशॉप युजर असाल तुमच्यासाठी पण ऑलरेडी व्हिडिओ घेऊन आले, जे PC युजर असतील त्याच्यासाठी पण आलेले आहे, प्लस मोबाईल युजर आहे त्यांच्यासाठी पण आत्ताचा व्हिडिओ येतोय, लक्षात ठेवा। ओके, तर काय करायचं आहे, हा जो PLPचा तुम्हाला कॅनव्हास माहीत असेल। ओके, एकदम डिफॉल्टली हा जो काय 1 बाय 1 चा जो कॅनव्हास असतो, ओके लक्षात ठेवा, तो कॅनव्हासमध्ये आपण डिझाईन केलेली आहे। ओके, तुम्हाला स्क्रीनवरती सर्व A to Z जसे डिझाईन आहे तसे तुम्हाला दिसून येते। त्याच्यानंतर आता बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे, ओके हा बॅकग्राऊंड मी काय केलेलं भाऊ ना, हा बॅकग्राऊंड समजा आता ब्लर केलेला बॅकग्राऊंड आहे। ओके, तुम्ही म्हणाल भाऊ आता तुला एकदम HD क्वालिटीमध्ये कसा काय भेटला। ओके, तुम्हाला काय सांगायचं भाऊ एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय, लक्षात ठेवा। ओके, बॅकग्राऊंड कसे तयार करायचे भाऊ, हे बॅकग्राऊंड Pinterest नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, तिथे जाऊन तुम्हाला भेटून जातील, किंवा साईड आहे भाऊ तिथून तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये बॅनर भेटून जातील। ओके, तर भाऊ पहिला पासवर्ड आहे 2020। ओके, तर हा जो भेटलेला जो बॅकग्राऊंड आहे, ओके त्याला आपण काय केलेलं आहे, फोटोपे ॲप्लिकेशन तुम्हाला माहीत असेल, किंवा Pinterest किंवा पिक्सल लॅबचं जे काय असेल, ओके त्याच्यामध्ये ब्लरचं ऑप्शन दिलेलं नाही। तर काय करायचं, आपण सिम्पली ते जे एक भावनो ॲप्लिकेशन आहे, जसं एडिटिंग, जसं आपण पिक्सल लॅब आहे तसंच एक, जसं मला वाटतं काहीतरी पिक्सार्ट। ओके, हां पिक्सार्टमध्ये ब्लरचं ऑप्शन आहे असं मला वाटतं भाऊ, तर त्या पिक्सार्टमध्ये पण ब्लर वगैरे तुम्ही बॅकग्राऊंड करू शकता। ओके, तर पण मी पिक्सार्टमध्ये न करून भाऊ मी कुठे केलेलं आहे, मी सिम्पल फोटोपिया डायरेक्ट गुगलवरती जायचं, फोटोपिया टाकायचं आणि भावनो तिथे जी साईड येते सेम फोटोशॉपचं व्हर्जन आहे भावनो। ओके, लक्षात ठेवा, फोटोशॉपची सेम कॉपी आहे ती, त्याच्यामध्ये आपण हा जो बॅकग्राऊंड आहे तो ब्लर केलेला आहे। ओके, एकदम जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्हाला भेटून जाईल, आणि सेम बॅकग्राऊंडला आपण इथे सेट केलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय, पुढ्याच्या नंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, शुभेच्छुक पट्टी। ओके, तुम्हाला ही माहीतच असेल, नसेल माहीत काय करायचं, सिम्पल इथे खाली शेप आहेत। ओके, बघू शकता पिक्सल लॅबच्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला इथे शेप मिळून जातील खाली। ओके, त्याच्यामध्ये हा जो बॉक्सवाला शेप आहे तो घ्यायचा, सिम्पल इथे असा। ओके, बघा तुमच्या समोर मी करून दाखवतोय। ओके, हे असं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सेम त्याला कलर वगैरे चेंजेस करायचे आपण। ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे, पुढे याच्यानंतर इथे बघू शकता दुसरी लेअर काय असणार आहे, इथे बघू शकता। ओके, फ्लॅग आपण घेतलेले आहेत, काय भावने फ्लॅग इथे दिसेल तुम्हाला। ओके, ऑरेंजमध्ये फ्लॅग आहेत। ओके, हे आहे तसेच घ्यायचे, इथे बघू शकता तुम्हाला एक कोपऱ्यामध्ये आपण नेणे घेते, त्यांचं तुम्हाला जेव्हा शेवटला भावने जेव्हा व्हिडिओ होईल, ओके जेव्हा बॅनर पूर्ण डिझाईन करून येईल तेव्हा त्याचं लुक तुम्हाला दिसून येईल। ओके, फ्लॅग आता आपण भावून आता एडिट नाही केले, जेव्हा पूर्ण डिझाईन झालेले आहे त्याच्यानंतर आपण एक PNG ॲड करून बघितलेले की भावनं चांगली वाटते की नाही। ओके, लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही म्हणाल भावनं तुला तर पहिलंच माहीत होतं की इथे फ्लॅग लावायला पाहिजे, असं नाही भावनं, जेव्हा पूर्ण डिझाईन होते त्याच्यानंतर आपण एक PNG इथे ॲड करतो। ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतो हे काय असणार आहेत, इथे तुम्हाला काय आहे, 2 ब्रशेस आहेत, इथे दिसेल तुम्हाला। ओके, हे ब्रश दिसत असतील रेडमध्ये। ओके, ते रेडचे जे ब्रश आहेत, ओके ते आपण काय केले आहे, सिम्पल PNG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटून जातील। ओके, आहे तसेच घ्यायचे, त्याच्यानंतर त्याला काय केलेलं आपण सिम्पल कलर मारलेलं। ओके, तुम्हाला इथे लेअरमध्ये दिसत असेल की ब्राऊनमध्ये आहे ब्रश। ओके, त्याला आपण काय केलेलं आहे, कलरमध्ये जाऊन सिम्पल इथे हा जो रेड कलर आहे तुम्हाला इथे दिसत असेल, मी आता कलर चेंज करतो, बघू शकता। ओके, तर कलर पण चेंज होऊ शकतात बाउंडला। ओके, असे आपण इथे सर्व तुम्हाला जे फॉग ब्रश आपण जसं फोटोशॉपमध्ये मिक्सिंग करून वापरतो तसे तुम्हाला इथे मी सर्व एडिटेबल, जशी पिक्सल लॅबमध्ये A to Z एक मटेरियल आपण एडिट करतो। ओके, तर भावनं दुसरा पासवर्ड आहे 24। ओके, त्याच्यानंतर पुढे यायचे सेम तसंच आपण सर्व इथे ॲड केलेले आहेत। ओके, व्हिडिओ पाहून आपल्याला जास्त मोठा करायचा नाही आहे, त्यासाठी तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये लेअर वाईज लेअर सर्व तुम्हाला सांगतोय। ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता प्रभू श्रीरामाचे काय भावनं खतरनाक HD इमेज आहे, तुम्हाला HD इमेज पाहिजे असेल आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आलेले आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता। ओके, तुम्हाला सर्व व्हिडिओ भेटून जातील एकदम HD क्वालिटीमध्ये। ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे, हे बघू शकता हे काय असणार आहे भावनं, प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, तुम्हाला माहीत असेल अयोध्या। ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये त्याची जी आपण डिझाईन केलेली आहे। त्याच्यानंतर पुढे यायचं आहे, एवढं सर्व आता इथे आपण सर्व जे काय PNG वगैरे सर्व जे काही एडिट करायचं होतं ते सर्व आपण इथे केलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे काय करणार आहे, इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे, आता आपण येणार आहोत टायपिंगवरती, लक्षात ठेवा। ओके, सर्व लक्षात ठेवा, बॅकग्राऊंड या, बॅकग्राऊंडनंतर एक PNG ॲड करा, PNG ॲड केल्याच्यानंतर पुढे जे आपलं टायपिंग वगैरे असेल ते ॲड करायचं। ओके, इथे बघू शकता ही शुभेच्छुकांसाठी आपण पट्टी ऑलरेडी रेडी करून ठेवलेली आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही करू शकता। ओके, किंवा सिम्पल तुम्ही नाव वगैरे लिहू शकता। ओके, इथे बघू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये, इथे बघू शकता शुभेच्छुक झालेले आहेत। ओके, श्री सुनील शंकरराव शेळके, जसं तुम्हाला भावनो बॅनर
थंबनेलवरती दिसतंय सेम तीच PLP फाईल तुम्हाला आजच्या ह्या पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला भेटणार आहे. ओके, इथे बघू शकता हे जे काय असणार आहे आपण सर्व इथे ॲडिट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, हे जे रामनवमी आपण नाव लिहिलेलं आहे. ओके, तर रामनवमीला आपण काय करूया, हा ॲड करून ठेवूया. ओके, श्रीराम जन्मोत्सव 16. ओके, इथे बघू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे नंतर इथे बघू शकता सर्व ॲडिट करून दाखवतो तुम्हाला. ओके, इथे बघू शकता. ओके, इथे आपण शायरी वगैरे सर्व इथे ॲडिट केले. इथे वरती दिसेल राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्याचे गाव आहे. ओके, जे काही शायरी वगैरे असेल आपण इथे लिहिलेलं दिसत असेल अयोध्यापती. आता जो हा फॉन्ट आहे भाऊ, हा फॉन्ट आहे Infinity 9 नंबरचा. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये फॉन्ट तुम्हाला भेटून जाईल. ओके, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आले, जाऊन तुम्ही पाहू शकता. ओके, काही फॉन्ट भाऊ पेड आहेत, ते तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. ओके, त्या व्हिडिओच्या. ओके, एकदम श्रीराम जन्मोत्सव 16 निमित्त आपण डिझाईन घेऊन आलेलो भाऊ PLP फाईलमध्ये. ओके, शुभेच्छुक पोस्टर डिझाईन आपण केलेलं आहे. ओके, पाचव्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं भाऊ. ओके, तर भाऊ तिसरा पासवर्ड आहे 4040. ओके, नक्कीच आशा आहे भाऊ अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून मी नवीन पोस्ट टाकीन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. ओके, धन्यवाद.